शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के माझ्यासोबत आहेत. ते त्यांची चर्चा करूया. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकलमध्ये. धनंजय मुंडे प्रकरणामध्ये वारंवार नवीन नवीन बातम्या पुढे येत आहे आणि ज्या पद्धतीनं काल कोर्टाने स्पष्ट केलं की साधारणतः 2 लाख रुपये हे दरमहा त्यांच्या पत्नीला देण्यात यावी. काय वाटतं की एखाद्या मंत्र्याला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांना सांगितलं जातं की तुम्ही त्याचा दोषी आहात आणि तुम्हाला ते करावं लागेल, तर अशा वेळी त्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे की नाही? हे बघा, कोर्टाचा निर्णय आहे, त्यावरती प्रतिक्रिया देणं मला काही उचित वाटत नाहीये. शेवटी वैयक्तिक त्यांचा विषय आहे. मला एवढंच म्हणावं लागेल की नांदा सौख्यभर आहे. नाही, नांदा सौख्यभर बरोबर आहे, पण ज्या पद्धतीनं कोर्टाने ताशेरे ओढले, यापूर्वी एका मंत्र्यावरती कोर्टात ताशेरे ओढले, त्यांनी राजीनामा दिला. त्याच पक्षाचे छगन भुजबळ यांच्यावरती जर बघितलं, शरद पवार यांचा राजीनामा घेतला होता. धनंजय मुंडेचा राजीनामा घेत का नाहीये? ना देवेंद्र फडणवीस घेत, ना अजित पवार घेत. हे बघा, शरद पवार आणि त्यांचा पक्ष यांनी यामध्ये जी काही भूमिका मांडतायत, हे काही प्रकार आत्ता नाही झालेले, हे आरोप काही आत्ता नाही झालेले. जेव्हा ते तुमच्या सोबतही होते तेव्हा का नाही कधी त्यांचा राजीनामा मागितला? त्यामुळे त्यांनी याविषयी काही बोलणं, आधी आपण काय केलं त्याचं सुद्धा त्यांनी माहिती घ्यावी. आणि मला असं वाटतं की हा त्यांचा वैयक्तिक निर्णय, हा नेत्यांचा निर्णय. याविषयी मत व्यक्त करणं की ज्याविषयी आपल्याला माहितीच नाहीये, याविषयी मत व्यक्त करणं योग्य वाटत नाही. राहुल गांधी, संजय राऊत, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे गडबड घोटाळा झाला असा त्यांचा आरोप आहे, त्या आरोपावरती ते पुरावे देणार आहेत. गिरे तो भी तंगडे उपर, नाचता येणं अंगण वाकडे. आपण हरलेलो आहोत. मग आता लोकांसमोर कसं जायचं? पुन्हा आपल्या पूर्ण पक्षाला घरघर लागलेली आहे. तो पक्ष कसा थांबवायचा? याकरता चुकीच्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम ही मंडळी करतायत. यांनी आतापर्यंत हेच केलं. लोकसभेमध्ये संविधान खतरे में अशा पद्धतीने फेक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या हे लक्षात आलंय. उरले सिरलेली जी काही लाज आहे ही वाचवण्याचे हे सर्व प्रयत्न आहेत. धन्यवाद. हे होते नरेश म्हस्के. नवी दिल्ली न्यूज जर्नलिस्ट योगीसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.